वेलकम टू ॲड परिवार. मुंबईमध्ये आम्हाला SRAच्या ज्या पुनर्वसनाची घरं दिलेली आहेत त्याची ही हालत. बोलतात ना, पेस्ट कंट्रोल वर्षातून 3-4 वेळा तरी करावंच लागतं, त्याच्याशिवाय काही आम्हाला ऑप्शन्स नाही. हे माझं घर पेस्ट कंट्रोल चाललंय. आम्हाला कधी 10-12 वर्ष अगोदरच घरं दिलेली आहेत, तेव्हापासून मला हेच चाललेलं आहे. आता हर्बल पेस्ट कंट्रोल करते, तेच प्रकार चाललंय. सगळं बेडरूमचं सगळं पूर्ण ते जे काय आहे दादा पेस्ट कंट्रोलचे, त्यांनी सगळी घर पूर्ण हे काढलेले बेडरूमचे, हे किचनचं. पाणी पिण्याचं पाणी सगळं मी वरती ठेवलेलं, बिकॉज त्याला काही होऊ नये म्हणून, त्याच्याकरता. आणि मग सगळं पेस्ट कंट्रोल मारायची सुरुवात केली. हर्बल पेस्ट कंट्रोल केलेलं आहे, बिकॉज आता माझ्या घरी म्हणजे जास्त नाही आहेत तर झुरळ ढेकून, त्याच्यामुळे मी आता वर्षातून 3-4 वेळा मारता मारता आता कमी होत गेलेत. पण तरी पण मी मारते, बिकॉज पूर्ण कमी व्हावेत म्हणून. त्याच्यासाठी तेच ते दादा मारत आहेत. पूर्ण चेअरला, बेडवर, चादर्स, जिथे जिथे लाकूड आहे तिथे त्या सगळ्या ठिकाणीच ते स्प्रे करत आहेत. हर्बलचं आहे म्हणजे त्याच्यामुळे काही इजा होणार नाही, त्याच्याकरता ते त्यांना मी स्पेसिफाईड केलं हर्बल मारा, बिकॉज स्ट्रॉंग पेस्ट कंट्रोल आता सध्या माझ्या घरी गरज नाहीये. कारण मी अगोदरच वर्षातून 3-4 वेळा मारत गेले, त्याच्यामुळे आता कमी झालेले आहेत. ते वेळीच्या पूर्ण एंड पर्यंत त्यांनी मारत आहेत. जिथे तिथे आहेच तेच कानाकोपऱ्यात सगळ्याच ठिकाणी ते मारतात आहेत.
मग असं पूर्ण माझ्या घराला पेस्ट कंट्रोल केलं त्या दिवशी. मग 3-4 तास आम्ही बाहेर गेलो बिकॉज घर बंद करावं लागतं त्याच्यासाठी. मग पूर्ण सगळं घराला लॉक वगैरे करून त्याच्यानंतर थोडा वेळ 3-4 तासासाठी आम्ही बाहेर गेलो. चल 3-4 तास काय करायचं, मग काय करायचं, मुलांबरोबर टाइम स्पेंड केला, एन्जॉय केला 3-4 तास. त्यांना गार्डनला घेऊन गेलो, तर एन्जॉय केलं 3-4 तास. मग काय 3-4 तासानंतर संध्याकाळी घरी आली. अगोदर मीच आली, आवडीचे पप्पा ते दोघांना घेऊन बाहेरच होते बिकॉज ड्युटी चालू झाली. साफसफाई करायची, सगळं जे घर अस्ताव्यस्त सगळं झालेलं ते पूर्ण व्यवस्थित परत करावं लागणार. याच्यासाठी अगोदर मी आली घर साफ करायला आणि ते बाहेरच होते अर्धा तास घर क्लीन होईपर्यंत. रात्रीचे 9 वाजले, हे आलेत. मग नंतर अवडी 2 जण आलेत, तिची एक्झाम होती, तेच ते अभ्यास करते. झालं माझं सगळं पूर्ण क्लिनिंग घरचं सगळं. आज आपण सगळं घर साफ केलं रात्री झोपण्याकरता. मग उद्या सकाळी उठून स्टँडची भांडी चादर वगैरे सगळं धुवायचं आहे. भाकरी करायच्या बाकी होत्या. सकाळी सगळं जेवण केलेलं मी, फक्त भाकरी गरम करायच्या होत्या मला. हे माझं व्हेज जेवण झालंय. एक क्रियांशला आपल्या दिले आणि या जेवायला व्हेज अँड नॉन व्हेज जेवण. क्लिनिंगचं ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवेल.